झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत। तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेता हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी केले। बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या 288 जागांपैकी 110 जागा आम्हाला हव्या असल्याचं म्हटलंय। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। बुलढाण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या मोदी संदर्भातील विधानावर आपलं मत व्यक्त केलं होतं। मात्र जेव्हा त्यांना पत्रकारांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 110च्या पुढे आहोत। महायुतीच्या 288 जागांपैकी तब्बल 110 जागा हव्या आहेत असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। येणाऱ्या विधानसभेला घेऊन आता गोंदिया जिल्ह्यातही विधानसभेचे वारे वाहू लागलेत। यालाच बघता कार्यकर्ता मेळावे देखील सुरू झालेत। अशातच भाजपाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। येणाऱ्या विधानसभेमध्ये मोर्चे बांधणी कशी करावी याच्यासाठी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गोपाल अग्रवाल यांनी कानमंत्र दिला। कराडजवळ पूल बांधकामासाठी डीपी जैन कंपनीने कोयना नदीत घातलेला भराव चुकीच्या पद्धतीने फोडल्यामुळे नदीकाठावरील जमिनीसह शेतीपंप वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कंपनीकडून झालेलं नुकसानबाबत कंपनीने नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत महसूल यंत्रणेला दिलेत। नोटीसीला प्रतिसाद दिला नाही तर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। मंत्री धनंजय मुंडे यांना 15 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणं हा आमचा आत्मघातकी प्लान होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। ते बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील बीड दौऱ्यावर आहेत। जयंत पाटील यांनी इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेतली। यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट केली। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। या दौऱ्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील आई अंबाबाईचं दर्शन घेऊन होणार होती। कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा उद्योग समूहाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या कार्यक्रमाला त्या उपस्थिती लावणार होत्या। मात्र अतिवृष्टी आणि पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। नियोजित दौरा लवकरच जाहीर करण्यात येईल असं प्रशासनानं सांगितलंय। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलंय। महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नसल्याचं रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत म्हणालेत। शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले, पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले। तर दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले। मनोज जरांगे विधानसभा लढण्यावर ठाम आहेत। पाडापाडीत खरी मजा आता बघा काय होतं असं जरांगे यांनी म्हटलंय। आरक्षणाला धक्का लागला तर पदाचा आणि राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं। आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय दृष्टिकोनातून न पाहता राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणागोविंदाने राहिला पाहिजे असं खोत म्हणालेत। मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की सरकार चर्चेसाठी तयार आहे, कायदेतज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असं सदाभाऊ खोत म्हणाले। उमेश पाटलांमध्ये आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही, राष्ट्रवादीचे आमदार यशवंत मानेंनी अशी टीका केली। कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या अंतर्गत कल्याण
ग्रामीण विभागातून जाणारा शिळफाटा रोड येथे झालेले निकृष्ट दर्जाचे काम, पलावा सिटी समोर असलेला अर्धवट पूल रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे राजू पाटील आक्रमक झालेत. 30 ते 40 करोडचा चुराडा झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय. असं वक्तव्य राजू पाटील यांनी केलंय. राष्ट्रपतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार दिसल्याने चर्चा निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या कार्यक्रमात चेतन तुपे उपस्थित होते. सातारा जिल्हा मित्रमंडळ कार्यक्रमात ते उपस्थित होते. राजकीय कार्यक्रम नसल्याने उपस्थित होतो. आमदार चेतन तुपे यांनी माहिती दिली आहे. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये असंही चेतन तुपे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नाशिक दौरा आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही नाशिक दौरा जिल्ह्यावर लक्ष आहे. शाहू महाराजांकडून कोल्हापुरातील परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. सतेज पाटीलही यावेळी उपस्थित होते. पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित करण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे निलंबित झाले आहेत. पूरस्थितीतील कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे पालकमंत्री अजित पवारांनी आदेशही दिले आहेत. शेतीच्या बांधावरून मला विधानभवनाच्या बांधावर उभं केलंय. मी भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असं आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारा आहे. माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन असं खोत म्हणाले. विधान परिषदेच्या सदस्यत्वाची सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली त्यावेळेस ते बोलत होते.